भंडारा तुमसर बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून तुमसर सिहोरा व बपेरा या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत जीवघेणी झाली आहे। याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले असून चुलाड येथे कालपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे। अपघातांची मालिका सुरू असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी व लेखी आश्वासनं द्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कालपासून उपोषण या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि आज दुसरा दिवस आहे। हळूहळू या उपोषणाला इतका प्रतिसाद मिळत आहे की या रस्त्याची जी परिस्थिती पाहता या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, कितीतरी लोक अपंगत्व आलेले आहे। त्यामुळे या क्षेत्रातील सर्व लोकांचा खूप रोष निर्माण होत आहे। जर हा लवकरात लवकर रस्ता सुरू झाला नाही तर हा आंदोलन उग्र होणार आहे। मी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते। आमचे सरपंच आणि मित्रबंधू मागील हप्त्यामध्ये आले होते, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं। हा दोन राज्याला जोडणारा रस्ता आहे। या रस्त्याचे राज्य रस्ता होता, गडकरी साहेबांनी याला केंद्रीय रस्ता घोषित केला। त्या विषयाला 3 वर्ष झालेले, अद्याप या रस्त्याची ना डागडुगी झाली, या रस्ता नियोजनात आला। या रस्त्यामुळे परिसरातल्या लोकांचा जीव जात आहे आणि मला सांगायचं हेच आहे की या एरियामध्ये सर्वच पक्षाचे लोक राजकारण करत आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, येथून या रोडाने जात असतात, लोकांचे जीव जात असतात। यांना हा जीव जाणे प्रकरण पाहून काही लाज वाटत नाही, काही शरम वाटत नाही का असं वाटते। तर तुमच्या माध्यमातून मला गडकरी साहेबांना हेच निवेदन करायचे आहे की गडकरी साहेब, ज्या पद्धतीने या रोडाला तुम्ही केंद्रीय रस्ता म्हणून घोषित केला त्याच पद्धतीनं लोकांच्या जीवाकडे लक्ष देऊन हा लवकरात लवकर रोडाचा काम सुरू करावा, हीच तुमच्या माध्यमातून मला गडकरी साहेबांना विनंती आहे।